आर्याच्या बॉयफ्रेंडची एंट्री झाली. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या पार्थला म्हणतीये की असं कसं विसरेल मी चेकअपचं, मी विसरली नाहीये अहो. तेवढ्यात पार्थ म्हणतो तुम्ही नाही ना विसरणार, मग परवा डॉक्टर आर्या सोबत कन्सल्टेशनची आणि सोनोग्राफीची अपॉइंटमेंट घेतली मी, ती विसरू नका. तेवढ्यात काव्या म्हणते आता तुम्ही मला कात्रीत पकडताय बरं का देशमुख, परवा माझी प्रिलियम आहे. अहो हे सगळं प्लॅन करायच्या अगोदर मला विचारायचं तरी होतं, मला सांगितलंही नाही तुम्ही देशमुख. तेवढ्यात पार्थ म्हणतो किती वाजता आहे तुमची प्रिलियम? तेव्हा काव्या म्हणते दुपारी आहे. इतक्यात पार्थ म्हणतो ओके ठीक आहे, मी संध्याकाळचा प्लॅन ठरवतो. हे बघा डॉक्टर आर्या सोबत तुमचं 1 to 1 चेकअप गरजेचं आहे. आतापर्यंत ते झालेलं नाहीये, ते आपण करूयात. एक काम करूयात, तुमचं प्रिलियम झालं ना त्यानंतर मी तुम्हाला न्यायला येतो तिथं तुमच्यापाशी. तेवढ्यात काव्या म्हणते शाळकरी मुलीच्या वडिलांसारखे वागू नका, मी म्हणलंय ना चेकअप करायला जाऊ म्हणून. आणि काव्या तिथून निघून जाते. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ म्हणतोय की परत गोळी विसरल्यात, अशी कशी आहे ही मुलगी. तेवढे तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या आर्याला म्हणतीये की तुझा बॉयफ्रेंड कुठे आहे, कुठे लपून ठेवलाय त्याला, आण समोर. तेवढ्यात आर्या तिच्या बॉयफ्रेंडला हाक मारते, चैतन्य. तेवढ्यात तिकडून चैतन्य येतो आणि म्हणतो माझं नाव चैतन्य देशपांडे. त्याला बघून रम्या म्हणते इथे खरं आणि खोटं कळायचे झालेत वांदे आणि देशमुखांच्या घरी आलेत मिस्टर चैतन्य देशपांडे. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की गुरुजी आणि पार्थचं बोलणं चालू असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की येणारा काळ खूप कठीण आहे, परिस्थिती तुमची खूप परीक्षा घेणार आहे. हे ऐकताच पार्थला तर धक्काच बसतो. तेवढ्यात गुरुजी तिथून निघून जातात. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.